लाडक्या बहिणींनो, खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. लाडक्या बहिणींनो, पट अकाउंट चेक करा. थोड्याच वेळापूर्वी वाटपाला पुन्हा या ठिकाणी सुरुवात झाली. सकाळी पण वाटप झालं होतं, त्याचा स्क्रीनशॉट मी सकाळच्या व्हिडिओमध्ये टाकला होता. दुपारी देखील वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आज कोणत्या कोणत्या लाडक्या त्यांना गुड न्यूज भेटले कमेंट बॉक्समध्ये पट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला कधी आणि किती वाजता पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो. कारण की तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. ही पहिल्यांदाची बातमी सांगितली की पुन्हा वाटपाला सुरुवात झाली. ही पहिली खुशखबर सांगितली. आता दुसरी खुशखबर देखील लाडक्या बहिणींनो आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी जे सांगितलं होतं या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, वितरणाच्या अगोदर मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, तुमच्या यावेळेस तुमची लाडक्या बहिणीची संख्या वाढणार आहे. ज्या वेळेस बघा 21वा-22वा हप्ता बऱ्याच कमी लाडक्या बहिणींना भेटला होता, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पडताळण्या चालू आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे जास्त भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या आणि माझं जर खोटं वाटत असेल तुम्हाला तर 14 जूनचा व्हिडिओ जाऊन पहा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं लाडक्या बहिणींची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर मी 10 जूनला ज्यावेळेस जीआर आला होता, त्या जीआर आल्या त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, तुमची या ठिकाणी संख्या वाढणार आहे. मधली बातमी तुम्हाला मी सांगितली होती आणि लाडक्या बहिणींनो, ती गुड न्यूज आलेली आहे. दिव्य मराठीची बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींची संख्या वाढली आहे. ती वाढलेली संख्या देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का? आज, काल किंवा परवा या 2-3 दिवसामध्ये हप्ता वाटप झालाय का? कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा आणि किती वाजता पैसे जमा झालेत, किती रुपये जमा झालेत पटपट सर्वांनी सांगायचंय. चला वेळ त्या व्हिडिओला सुरुवात करतो. 23वा हप्ता खुशखबर आलेले, पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाले. पटपट आपला अकाउंट चेक करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा आज कोणाला हप्ता मिळणार हे तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, सकाळी नसेल भेटला, दुपारी चालू झालेलं आहे वाटप, ते चेक करा. दुपारी नसेल भेटला, संध्याकाळी चेक करा. तुम्हाला हे 2-3 टायमिंग आहेत. त्याच्यानंतर आनंदाची बातमी समोर आली, या लाडक्यांनी वाढ झालेली आहे. लाडक्या बहिणींची वाढ झाली आहे. वितरण किती दिवस चालणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, बघा आणखी 2 दिवस वितरण चालणार आहे. आपण असं समजणार आहोत. बघा, शक्यतो तरी उद्यापर्यंत, गुरुवारच पकडून चालत, पण तरी पण एक शुक्रवारपर्यंत आपण पकडून चालूया, वाटप होईल. शुक्रवारपर्यंत पकडायचंय. शुक्रवारपर्यंत जर तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्ही समजून घ्यायचे की आपली लाडक्या बहिणीचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवलोय स्क्रीनशॉट, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. लाडक्या बहिणींनो, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. युअर अकाउंट या ठिकाणी बघा, युअर अकाउंट नंबर दिलाय, क्रेडिटेड विथ या ठिकाणी 1,500 रुपये जमा झाले. 17/6/2026 या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. अवेलेबल बॅलन्स या ठिकाणी हाईड करून ठेवलेला आहे आपण आणि कॅनरा बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. 2:34 PM म्हणजे 2:34 हे पैसे त्या अकाउंटला आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, बघा 2:34 म्हणजे दुपारचा टप्पा. तुम्हाला बोललो होतो 1 ते 3च्या दरम्यानच पण पैसे येतील. सकाळचा व्हिडिओ जाऊन बघा. ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी खऱ्या असतात. पुराव्यासहित तुम्हाला दाखवलेलं आहे. लाडकी बहिणींनो, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की हप्ता वाटप आता संपलंय, वितरण संपलंय, अशा व्हिडिओपासून लांब राहा, अशा बातम्यापासून लांब राहा. वितरण आज पण असणार आहे. आजचा हा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी कमी प्रमाणात वितरण झालं, काल आणि आज या ठिकाणी वितरण चालू आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी उद्यापर्यंत जोरात चालेल. शुक्रवारी या ठिकाणी आपण फायनल करून टाकायचंय. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही अकाउंट चेक करा. तुम्हाला हप्ता आलाय का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुम्हाला ही गोष्ट बघा, या ठिकाणी तारीख बघा 17/6/2026 आजची लेटेस्ट तारीख आहे. टायमिंग बघा 2:34 PM दुपारी 2:34 हा मेसेज आलेला आहे, तुमच्या समोर दिसत आहे. चला आता या ठिकाणी आपण बघूया की लाडक्या बहिणींना जो आहे पहिली गुड न्यूज तुम्हाला मी सांगितली होती, ती गुड न्यूज या ठिकाणी बघा दिव्य मराठीची गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. काय गुड न्यूज आहे बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 1,77,00,000 महिला ठरल्या पात्र. बघा, या ठिकाणी 1,66,00,000वरून 1,77,00,000पर्यंत म्हणजे 10 लाख लाडक्या ताई वाढलेल्या आहेत. तुम्हाला मी ही गोष्ट सांगितली होती बघा, 10 जूनला पण सांगितली होती, 14 जूनला देखील सांगितली होती की लाडक्या बहिणींनो, तुमची यावेळेस संख्या वाढणार आहे. खुशखबर तुम्हाला भेटलेली आहे. आणि बघा लाडक्या बहिणींनो, मतदान आता आपल्याला निवडणुका आल्यात. निवडणुकीच्या वेळेस अजून आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी एकत्र यायचंय. ज्या लाडके त्यांना हप्ता भेटला नसेल त्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचंय. कारण की तुम्हाला सगळ्याला हप्ता भेटावा म्हणून हा गुरुदादा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या PN ना या
या ठिकाणी मी कॉल करून मेसेज करून विचारत आहे की ज्या लाडके त्यांना पैसे भेटत नाही त्यांचे नेमके कारण काय आहेत, त्यांना या ठिकाणी पुन्हा संधी भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की आपापले अकाउंट चेक करत राहा, आपले आपले फॉर्मचे स्टेटस चेक करत राहा. तुम्हाला हप्ते नाही भेटले तर आपण नक्कीच यावर या ठिकाणी मदत करणार आहोत. चला आता या ठिकाणी बघा लाडकेदानो किती महिलांना मिळणार, तर लगा बघा 1,66,00,000 महिलांना मिळणार होते, पण बघा आता 1 कोटी किती लाख झाली त्याच्यामध्ये 1,77,00,000. म्हणजे जर आपण पहिला आकडा जर बघितला तर 1,66,00,000 होता आणि हे तुम्हाला मी 10 जूनला सांगितलं होतं 1,66,00,000 प्लस सांगितलं होतं. बघा या ठिकाणी प्लस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या त्यांना पैसे भेटणार हे सांगितलं होतं. 80 लाख तुम्ही बघितलं होतं, 80 लाख लाडक्या बहिणीला रिजेक्ट केलं होतं. आता 80 लाखाचा आकडा 70 लाखावर आलाय, म्हणजे लाडक्या बघा तुमची संख्या वाढलेली आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली. आता लोकसभेची पण एक बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे. बघा लाडक्याजनो खूप आनंद झालाय. आपण ज्या गोष्टी करायलो लाडक्या बहिणीवर, बघा महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीसाठी आपण जे गोष्टी करतो त्याच्यामुळे खूप फायदा होत आहे. त्याच्यामुळे लाडक्याजनो सगळ्यांनी सपोर्ट करत राहा. तुमचा लाडका हा गुजरात तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. 80 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्या होत्या, अपात्र केल्या होत्या. आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवला होता. आपण सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या लाडक्या ते पात्र आहेत त्यांना या ठिकाणी तुम्ही परत एकदा लाडक्या बहिणीमध्ये घ्या. 80 लाखाचा आकडा तुम्हाला मी दाखवतो, पुरावा दाखवतो, लोकसत्ताची बातमी पुराव्या सहित दाखवायला लागलोय तुम्हाला. बघा या ठिकाणी बघा खुशखबर, लाडक्या बहिणी योजनेचा नवा हप्ता बँक खात्यामध्ये जमा. मेसेज आला नसेल तर काय करायचं हे काम तुम्हाला करायचं आहे. तर हे या ठिकाणी मी सांगत आहे काय बघा, आता तुम्हाला ही आकडेवारी दाखवली, लोकसत्ताची बातमी तुमच्या समोर आहे. लाडक्या बहिणी योजनेतून किती महिलांना अपात्र ठरवलं, तर बघा या ठिकाणी बघा तुम्ही वाचू शकता काही महिलांची अर्थतांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिले, तर अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आल्या. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करून त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 70 लाख महिलांना विविध कारणामुळे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. आता बघा किती आकडा झालाय, 70 लाख. लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी अगोदर तुम्ही बघितलं असेल, एक 10 ते 15 दिवस अगोदर चालू होतं 80 लाख 81 लाख. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांच्या तोंडातून तुम्हाला मी ऐकून दाखवलं होतं की 80-81 लाख लाडक्या बहिणीला कशा कारणामुळे ते बाहेर निघालेले आहेत, अपात्र ठरले आहेत आणि त्यांची पुन्हा पडताळणी चालू केलेली आहे असं त्यांनी बोललं होतं. तुम्हाला तो व्हिडिओ पण मी दाखवला होता. त्याच्यामुळे बघा लाडक्या आता बघा जर आकडेवारी जर बघितली, लेटेस्ट जर बातमी बघितली तर 70 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी सुमारे 70 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र केले, म्हणजे 10 लाख लाडक्या बहिणी पात्र केलेल्या आहेत. लाडक्यानो ही आपल्या सगळ्यांची जीत आहे, आपल्या सगळ्यांचा विजय आहे. त्याच्यामुळे लाडक्यानो बघा हे 70 लाखाचा आकडा अजून आपल्याला कमी करायचा आहे. पुढच्या वेळेस हप्त्यामध्ये अजून लाडक्यांची वाढ व्हायला पाहिजे. ज्या लाडक्या अपात्र ठरत आहेत, 80 लाखाचा आकडा 70 लाखावर आलाय, 70 लाखाचा 60 लाखावर आपल्याला आणायचा आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हप्ता भेटावा म्हणून आपल्याला सरकारकडे विनंती करायची आहे. तुम्ही सपोर्ट करा लाडक्यानो, ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांना भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.